डायरेक्ट राहते तिथं. गाड्या रॉंग साईडनं गाडी आलेली आहे. ह्या मोटरसायकलवाल्याचे पाय तुटलं मग. मुलगा भरती पोलीस झालाय. भरती इंजनचा तुकडा पडलाय. इंजन मधून दोघा चेसी तुटले, इंजन तुटलंय, हँडल तुटलंय, चेसी मोडले पूर्ण. भरती झालंय पोलीस पोरग. शॉक ऑब्सर तुटले हो का? शॉकअप्सर तुटलंय हो का? भरती झालं पोरग भरती झालेला आहे. मुरट्याचा आहे. हो आज नोकरी जाणार तुमच्या. नॅशनल हायवे 65मध्ये मुरटापाटी येथे सापळा झालेला आहे ॲक्सिडेंटचा. तिथं चारी बाजूनं गाड्या येतात आणि ती गाड्या कुणकड वळतात हीच सांगता येत नाही. आणि ड्रायव्हरलाही कळत नाही वन वे कोणचा आहे आणि रेग्युलर रूट कोणचा आहे. त्याच्यामुळे हे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तरी माननीय आमदार साहेबांनी हे ताबडतोब काम करून घ्यावं एवढी नम्र विनंती. तिथं डायव्हर्शन नाही का? डायव्हर्शन नाही, हां. तिथे कसली माणसाची सुरक्षता नाही, वन वे नाही, काही नाही. कुठूनही कोणी कुठूनही पळतं. टोल नाक्याबद्दल काय बोलू शकता का? हो, काम नसताना टोल नाका वसूल केला जातो. हां. हायवेचं काम पूर्ण झाल्यानंतर टोल नाका वसुलीचं सक्ती करावी ही नम्र विनंती. ओके. ॲक्सिडेंट झालेल्या मुलाचं नाव काय आहे माहिती आहे का? हो, संदेश धनंजय आतकरे हा मुलगा आहे. हा मुलगा पोलीस भरतीमध्ये झालेला होता. मेडिकलसाठी त्याने कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुळजापूर किंवा उस्मानाबाद इथे जाणार होता. तो मला बोलून अवघे 5 मिनिट झालं. 5-10 मिनिटानं मला फोन आला की इथं ॲक्सिडेंट झाला. ती लगेच तात्काळ येऊन आम्ही उचलून त्याला उपजिल्हा रुग्णालय तुळजा नळदुर्ग येथे ॲडमिट केलं. तिथून रेफर आम्हाला सोलापूर इथं केलं. आणि कुठला आहे हा मुलगा? मुरटा गावा, मुरटा मुरटा. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ओके.